नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पावसासंदर्भातील संपूर्ण अपडेट. आता भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या ताजा अंदाजानुसार दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेष पाहिलं तर 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पुणे आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. या पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि वाऱ्यांचा झंझावातही झाडापांना तोड देऊ लागू शकतो, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. आता कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळाची शक्यता या बदलामागचं कारणही स्पष्ट आहे. अरबी समुद्रामध्ये सध्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं असून त्यामुळे वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी ढगांची घनता वाढून पावसाचं प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. आणि याच वेळी दक्षिण अंदमान समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची देखील शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. दोन प्रणालींचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या हवामानात अस्थिरता निर्माण झाली आहे. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्यानुसार नागरिकांनी पुढील काळात घराबाहेर पडताना आवश्यक खबरदारी घ्यावी, असा सल्ला दिला आहे. बाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवावा. गच्चीवर उघड्यावर रोषणाई करताना प्लास्टिक कव्हर किंवा इन्सुलेशन वापरावे. वाहतुकीच्या वेळेस पावसामुळे घसरत चाललेल्या रस्त्यांची काळजी घ्यावी. मोबाईल चार्जिंग, लाइटिंग यासाठी पॉवर बँक आणि इमर्जन्सी लाईट तयारी ठेवावेत. हवामान विभाग सतत नवीन अपडेट्स देत आहे, त्यामुळे सणांच्या काळात नागरिकांनी IMDच्या अधिकृत वेबसाईट, ॲप्स आणि सोशल मीडियावर नजर ठेवावी, जेणेकरून कोणताही अचानक बदल लक्षात येईल आणि त्यानुसार योग्य निर्णय घेता येईल. धन्यवाद.